Na 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 la 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 le la. का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे उमलती कशा धुंद भावना अल्लद वाटे असे बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते हे जन्मांतरीचे. नमस्कार, मी रोहित राव तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या लाडक्या कार्यक्रमात, नव्या उत्साहात आणि नात्यांच्या या नव्या उत्सवात, ज्याचं नाव आहे जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत तुमचं आमचं जमलं, को पावर्ड बाय केसरी टूर्स, बँक्वेट पार्टनर रिच बँक्वेट. मंडळी, झी मराठीनं आपलं हे जे गोड नातं आहे ते नेहमीच जपण्याचा प्रयत्न करतं आणि एक स्टेप पुढे जाऊन त्यांनी ही आपली जी लाडकी वेबसाईट आहे तुमचं आमचं जमलं ह्याची निर्मिती केली. बरं, आणि त्याचसाठी हा आकर्षक आणि खास शो आपल्यासमोर घेऊन आलोत. पण मंडळी, मला असं वाटतं ना की हा शो फक्त लग्न जुळवणारा किंवा भावी वर आणि वधूंना एकमेकांसमोर आणणारा नाही आहे, तर त्यांच्या मनात जी त्यांच्या पार्टनरबद्दलची इमेज असते ती इमेज अजून क्लिअर करणारा आणि त्या इमेजमध्ये कुणी इथे आलेल्यापैकी बसतंय की नाही हे चाचपून देणारा हा शो आहे. आणि तुम्हाला घर बसल्या बेसिकली यांना ओळखायची, यांना पारखायची आणि यांना जाणून घ्यायची संधी मिळते. सो म्हणजे मला हे फारच सुपर वाटतं, कारण जर समजा इथे आज त्यांचं आणि त्यांचं जमलं जरी नाही तरी अवघा महाराष्ट्र ह्या सगळ्यांना बघतोय. आणि असंही होऊ शकतं ना की इथे बसलेल्यापैकी नाही पण टी व्हीवर त्याची ती आणि तिचा तो बघत असेल कार्यक्रम. सो एक काम करूया, जास्त वेळ न घालवता आपण आता भेटूया आपल्या पहिल्या भावी वराला. नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी. मी पुण्यात राहतो. माझं वय वर्ष 28 आहे. मी एक गव्हर्नमेंट सर्वंट आहे आणि LIC इंडियासाठी सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून काम करतो. मला सायकलिंग, जिमिंग, गाणी ऐकायला, पिक्चर पाहायला आणि रिकाम्या वेळेमध्ये पुस्तकं वाचायला खूप आवडतात. माझी होणारी लाईफ पार्टनर ही तिच्या स्वतःच्या कलागुणांना वाव देणारी, मनमिळावू, गव्हर्नमेंट प्रोफाईल गव्हर्नमेंट सर्वंट असेल, CS बँकर असेल तर उत्तम. शिवाय पुढील भावी आयुष्यामध्ये येणाऱ्या सर्व प्रसंगांना माझ्यासोबत खंबीरपणे साथ देणारी आणि सुसंस्कृत घरातील असावी. कसे आहात? एकदम मजेत. मजेत? एकदम मजेत. क्या बात आहे. कसं वाटतं इथे येऊन? तुमचं गाणं ऐकून फ्रेश वाटतं, बोलूनही छान वाटतं. बोलूनही छान वाटतं, गाणं ऐकून छान वाटतं. क्या बात आहे. मला खरं तर नेहमी हेच हवं असतं की माझं गाणं ऐकल्यानंतर आणि माझं बोलणं ऐकल्यानंतर प्रत्येकाला फ्रेश वाटलं. ये बात. आता आम्ही तुमची एव्ही बघितली. त्या एव्हीमध्ये असं आम्हाला जाणवलं की तुम्हाला खूप अशी सरकारी नोकरी असलेली आणि खूप अशी क्लिअर माइंडेड मुलगी हवी. बरोबर है ना? हो. बरं, मला असंच एक पेचात पडणारा प्रश्न विचारायचा होता तुम्हाला. समजा आता तुम्हाला माझं गाणं आवडलं की नाही? हो, आवडलं. अगदी. मग अशी जर कोणी गाणारी किंवा आमच्या फील्डमधली मुलगी मिळाली तर काय कराल? चालेल ना. तिचं आणि माझं अंडरस्टँडिंग जर व्यवस्थित त्या लेवलवर असेल तर मला त्याही गोष्टीत काय हरकत नाही. नक्की चालेल? नक्की चालेल. क्या बात आहे. म्हणजे चला, हे लग्नासाठी तडजोड करायला तयार आहे. हेच आपल्याला ॲक्च्युली हवं असतं. सो खरंच खूप सुंदर गोष्ट आहे. पण आता हळूहळू आपण एक एक सीट्स भरत जाऊया. आता वेळ झाली आहे आपल्या दुसऱ्या भावी वराला भेटायची. हॅलो, मी महेश मोहन माणगावकर, एज 35, राहायला जोगेश्वरी ईस्ट, मुंबईमध्येच. आणि ॲज अ प्रोफेशन मी ॲज अ प्रोमो एडिटर इन वन ऑफ द लिडिंग मीडिया चॅनल. तर फिरण्याबद्दल तसं जास्त फिरणं झालं नाही, कारण का मीडिया म्हटलं की थोडंसं हेक्टिक शेड्यूल असतं आणि इनिशियल डेजमध्ये तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागतो तिकडे. स्पोर्ट्स म्हटलं तर आय एम टोटल इन टू क्रिकेट. शाळेतूनही खेळायचो, कॉलेजमधून खेळायचो आणि आता ऑफिसचे टुर्नामेंट्स होतात इंटरव्ह्यू, त्याच्यातून खेळतो. आणि ते खेळता खेळता मला काही कपल ऑफ अवॉर्ड्सही मिळालेत क्रिकेटबद्दल. तुमचं आमचं जमलं तर त्याच्याबद्दल एक्सपेक्टेशन्स त्या कॅन्डिडेटकडून जास्त असे नाही आहेत, कारण ते ठरवून हां मला हेच हवं आहे आणि तेच हवं आहे. त्यापेक्षा ती व्यक्ती कशी काय म्हणते किंवा कसं तिला काय हवं आहे किंवा मला कसं जुळून घेता येईल ते जसं जसं बोलू आणि जसं जसं आपण कन्व्हर्सेशन वाढेल किंवा कसं ट्युनिंग बनेल त्याप्रमाणे ॲडजस्ट करता येतं.
हाय महेश, हाऊ आर यू? Great, yeah. आय एम गुड. आय एम ऑलवेज गुड. फायनली समवन आस्क्ड मी हाऊ आय एम. सो विचारायला पाहिजेस ना, कारण झीचा लिटिल चॅम्प आज ह्या स्टेजवर बसलाय. माझ्याकडे इमेज तीच आहे अजूनपर्यंत. मोर्या मोर्या फिनाले अजून लक्षात आहे. येस. फायनली थँक्यू फॉर दॅट नॉस्टॅल्जिया. मजा आली मला. खूप दिवसांनी कोणीतरी मला मोर्याबद्दल विचारलं. सो बहुतेक मी मध्ये तुमच्यासाठी 2 लाईन गाईन मोर्या. Please. टेन्शन नाही आपल्याला. तुमचं मी आत्ता एव्ही बघितली. तुमच्या काय अपेक्षा काय आहेत? अपेक्षा म्हणण्यापेक्षा अपेक्षा तर मी केल्या तर तसं मलाही वागावं लागेल. हो. कारण रिस्पॉन्स तशी माझीही वाढते. Correct. नुसतं तिच्याकडून एक्सपेक्ट करून की नाही तूच सगळं कर, मी करणार नाही, ते आता युजली नाही होत. हां. कदाचित पूर्वी व्हायचं तसं माइंडसेट होता. आता तसा नाही. आता खूप बदललं आहे. आपण रोजच बघतोय दोघंही वर्किंग असतात युजली. मॅक्सिमम आता तेच रिक्वायरमेंट आहे की दोघंही वर्किंग असतात. ॲडजस्टिंग टाईम टेबल करतात आणि तसं ठरवून होतं सगळं. आपण गप्पा अशात चालू ठेवणार आहोत, पण आता वेळ झाली आहे आपल्या तिसऱ्या भावी वराला भेटायची. हॅलो फ्रेंड्स, माझं नाव पंकज पाटील. मूळचा मी पुण्याचा. हॉबीज विचाराल तर बरंच काही आवडतं. फोटोग्राफी राहिलं तर बुक्स रिडिंग. त्याचबरोबर मी सोशल वर्कही करतो आणि म्युझिक प्रोडक्शनही आवडतं. बाय प्रोफेशनल IT मध्ये वर्क करतो ॲज अ सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर. जी साथीदार माझी असेल ती मला साथ देणारी असावी, त्याचबरोबर फॅमिली ओरिएंटेड असावी आणि ती सेल्फ इंडिपेंडेंट असावी. आजकाल मुली सेल्फ इंडिपेंडेंट असतात तर त्या खूप चांगली गोष्ट आहे. कसे आहात? एकदम व्यवस्थित, मजेत. मजा वाटते? तू कसा आहेस? मी मस्त एकदम. आणि मला काय आपल्या म्युझिक फील्डमधलं कोणी आलं की जरा बरं वाटतं मला इकडे. सो तुमची एव्ही बघितली. तुम्ही म्युझिक प्रोड्यूस करता. सो पार्ट टाईममध्ये करतो, ॲज अ पार्ट टाईम करतो. काय जॉनर काय कसं काय करता तुम्ही? ॲक्च्युली मी IT मध्ये काम करतो ॲज अ सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर. ज्या फावल्या वेळामध्ये मला जे काही जमतं त्याच्यामध्ये मी म्युझिक रिमेक करण्याचं काम करतो. वा. माझे काही मित्र आहेत त्यांच्यासोबत काम करतो. व्हेरी नाईस. म्हणजे म्युझिक रिमेक आणि पण मला असं नेहमीच असं आता ना हल्ली जाणवायला लागलंय की IT फर्म असू देत किंवा इंजिनिअरिंग असू देत, ही सगळीच माणसं हळूहळू म्युझिककडे वळतात. म्हणजे म्युझिक लाईफला रिलॅक्सेशन भेटतं, त्याच्यामुळे म्युझिककडे जास्त वळण्याचा कल लोकांचा आहे. बरं, फक्त आपण गप्पा मारत राहणार आहोत तर ते काय म्हणजे एकतर्फा होईल. ही साईड पण भरायला पाहिजे. सो भेटूया आपल्या पहिल्या भावी वधूला. नमस्कार, माझं नाव प्राची संतोष छत्रे आहे. मी जोगेश्वरीमध्ये राहते. माझं वय 27 आहे. मी माझं शिक्षण MBA मार्केटिंगमध्ये पूर्ण केलेलं आहे. मी मीडिया प्रोफेशनल या पदावरती काम करत आहे. मला गाणं गायला, स्केचिंग करायला आणि ड्रॉइंग करायला खूप आवडतं. मला माझ्या जीवनसाथीकडून एवढीच अपेक्षा आहे की तो नेहमी प्रामाणिक असला पाहिजे, तो खूप काळजी करणारा असला पाहिजे, त्याच्यामध्ये स्वतःमध्ये निर्णय घेण्याची क्षमता असली पाहिजे, महत्त्वाकांक्षी असला पाहिजे आणि त्याच्या जीवनाकडे बघण्याचा नेहमी उदात्त हेतू असला पाहिजे. कशी आहेस? मस्त, मजेत, कसं वाटतं इकडे येऊन? एकदम आनंदित वाटते. आनंदित वाटतं? प्रसन्न वातावरण आहे. वा प्रसन्न वातावरण आहे. मस्त. आता आपण गप्पा मारणारच आहोत, पण त्या बाजूच्या 2 सीट आता अजून भरायच्या आहेत ना आपल्याला. त्या लगेच पुढे भेटूया आपण. आणि आता भेटूया आपल्या दुसऱ्या भावी वधूला. नमस्कार, मी धनश्री पाटील. माझं वय 30 आहे. मी चेंबूरमध्ये राहते. मी चेंबूरमधील एका प्रायव्हेट कंपनी म्हणजेच स्टर्लिंग अँड विल्सनमध्ये ॲज अ असिस्टंट मॅनेजर म्हणून जॉब करते. माझे हॉबीज आहेत ट्रॅव्हलिंग अँड ओनली ट्रॅव्हलिंग. मला नवीन ठिकाणं एक्सप्लोअर करायला खूप जास्त आवडतं. माझ्या लाईफ पार्टनरकडनं माझ्या अपेक्षा अशा असणार आहेत की ही शुड बी केअरिंग अँड लॉयल. हाऊ आर यू? आय एम फाईन, गुड. गुड. तुमची एव्ही बघितली. ओके. तुमच्या अशा छान खूप अपेक्षा नाहीत नवऱ्यापासून. साधा मनमिळावू, समजूतदार नवरा हवा, फॅमिलीला समजून घेणारा वगैरे सगळं. पण एक गोष्ट मला जाणवली की तुमच्या पाठीमागे एक खूप सुंदर गणपती होता. काही कनेक्शन आहे बाप्पांचं? खूप जास्त विश्वास करत होती मी त्यांच्यावर. होती? करेक्ट. आता नाहीये? सध्या थोडासा निघाला आहे, कारण जस्ट एक कार ॲक्सिडेंटमध्ये माझा जवळचा माझा मामा, ज्याच्याशी मी सगळं शेअर करायचे, त्याचा ॲक्सिडेंटमध्ये डेथ झालं आहे. तेव्हा ॲक्च्युली तो व्हेंटिलेटरवर होता 3 दिवसासाठी. त्यामुळे आम्ही पूर्ण दिवस गणपतीच्या समोर बसून म्हणजे देवा प्लीज त्याला वाचव. बट एनिवेज नाही वाचला तो. सो त्यामुळे मला असं वाटतं की जे काही झालं ते ऑलरेडी मला असं वाटतं की जे आपण करत असतो, जे काही घडत असतं ते सगळं आधीपासून लिहिलेलं असतं. त्यामुळे आपण कितीही काहीही प्रयत्न केले तरी ते आपण थांबवू जे शकत नाही. लिहिलेलं असतं तेच होणार. ते आपण थांबवू शकत नाही. पण माझी एवढीच प्रार्थना असेल, माझा तो सॉलिड मित्र आहे
आम्ही रोज गप्पा मारतो रात्री सकाळी उठल्यानंतर. मी ह्या आधी मारायचे. नाही, मी आता त्याला एक काम करतो, मी जरा माझ्याकडनं असं थोडंसं, वशिला हो, लावतो. please. बघा ना जरा. पण गप्पा अशाच मारत राहणार आहोत. पहिल्याच अशा वेळेस तुमच्या डोळ्यात पाणी आलं ना की मला आता परत तुमच्या डोळ्यात पाणी बघायचं नाहीये. सो आपण आता हा विषय असा हॅपी नोटवर थांबवूया. डोंट वरी, आता मस्त फोकस करा तुम्ही. इथे आपण छान नवीन नवीन नाती जोडायला आलेलो आहोत, हो की नाही? आता ही वेळ आहे आपल्या तिसऱ्या भावी वधूला भेटायची. नमस्कार, माझं नाव आहे अंजली. मी औरंगाबादला असते. मी आता ग्रॅज्युएट असून MPSCची तयारी करते आहे. माझ्या हॉबीज आहेत कुकिंग, सिंगिंग. मला ट्रॅव्हलिंग करायला खूप आवडते. माझ्या आयुष्यातील मोठं दुःख आहे की मी जो निर्णय घेतला होता मुलगा चॉईस करण्याचा, म्हणजे माझा पती म्हणून जो चॉईस केला होता तो कदाचित मला सुटेबल असा नव्हता. तो माझ्या आयुष्यातील सगळ्यात चुकीचा निर्णय ठरला. माझ्या लाईफ पार्टनरकडनं एवढ्याच अपेक्षा असतील की तो लॉयल असावा, इंडिपेंडंट असावा आणि दोन्ही फॅमिलीला अंडरस्टँडिंग करणारा असावा आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्यावर खूप प्रेम करणारा असावा. आत्ता आपली न्यू मेंबर आलेली आहे, मला त्यांना विचारायचं आहे कसं वाटतं इथे येऊन. अतिशय आनंद झालाय रे, शब्दात व्यक्तच नाही होऊ शकत. मस्त वाटतं इकडे येऊन. खूप छान वाटते आणि तुला बघून तर अजूनच फ्रेश झालोय आम्ही. वा वा वा. आता आम्ही तुमची एव्ही बघितली सगळ्यांनी. सो मला फार काही हर्ट करायला आवडत नाही कोणाला किंवा मला फार काही बोलायला नाही, आवडत तू नाही बोलू कोणाबद्दल. शकतोस. पण आय जस्ट से दिस थिंग की मला खरं तर माझ्या वतीने आणि आमच्या अख्ख्या टीमच्या वतीने तुम्हाला सलाम करावा असं वाटतो की एकदा जे दुःख येऊन गेलं आहे आयुष्यात किंवा तुम्ही याच्या आधीही एकदा लग्न झालं होतं तुमचं याच्या आधी, पण त्याच्यानंतर तुम्ही ओव्हरकम करून त्या दुःखावर आणि आज परत तुम्ही इथे आहात परत एकदा नवं नातं जोडण्यासाठी आणि आमच्या स्पेशली आमच्या सेटवर तुमचं आमचं जमलंच. सो खरंच वी सल्यूट यू आणि थँक्यू तुम्ही इथे आलात म्हणून. कारण अशा व्यक्तींकडनं कळतं की दुःख कितीही मोठं असलं तरी आपण ॲक्च्युली त्याच्यावर मात करून परत येऊ शकतो. बरोबर आहे. सो खरंच खूप मजा येणार आहे आपल्याला. आणि आता पुढचं सेक्शन आपण चालू करणार आहोत. तुम्हाला मी सांगतो की आपला पहिला राऊंड आहे पहिली भेट. तुम्हाला प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक मुलीला प्रत्येक मुलाला आणि प्रत्येक मुलाला प्रत्येक मुलीला 5 मिनिटं भेटायची संधी मिळणार आहे. तुम्ही मन मोकळेपणे बोलू शकता, दिलखोलास गप्पा मारू शकता, तुमच्या आवडीनिवडी शेअर करू शकता, एकमेकांना पारखू शकता, समजू शकता आणि कोणीही तुमच्यामध्ये येणार नाही. सो तुम्ही रेडी आहात का? नक्की. चला मग आपण आता मी जातो, ह्यांना पहिली भेट करू देत. हाय. हॅलो. काय म्हणते, कसे आहेस? मी मस्त. मस्त असं बघ. हाय. हाय. कशा आहात तुम्ही? मी मजेत आहे, तुम्ही सांगा. अच्छा, मी पण खूप छान आहे. बरं. बाकी तुझी पहिल्या डेटची काही कल्पना आहे? फर्स्ट डेट ॲज इन तसं डिसाइडेड नाही आहे, कारण का ती पर्सनल क्लिक झाला पाहिजे. उगाच मुलगी आहे चला बोलते डेटवर जाऊ असं होत नाही कधी. जोपर्यंत ते सेव्ह करून ठेवलं आहे एक स्पेशल पर्सनसाठी. अदरवाईज हा फ्रेंड्स वगैरे आहेत पण ठीक आहे, पण अदरवाईज डिफरन्शिएट केलं पाहिजे ना कुठेतरी फ्रेंड्स आणि स्पेशल विथ त्याच्यामध्ये. म्हणून युजली अजूनपर्यंत कॅज्युअल मीट्स वगैरे होतात. आता बघूया, तो अजून दिवस अजून आला नाही आहे, पण होईल लवकरच चाललं आहे, बघूया. माझ्या बाबतीत तसंच. बाबतीत म्हणजे कसं काय, म्हणजे आपण सेम एरियामध्ये राहतोय, सेम स्कूलिंग, सेम ते काहीतरी डिफरन्स दिला पाहिजे ना. हो बरोबर. मलाही आवडेल एखाद्या संध्याकाळी समुद्रकिनारी कोणी स्पेशल व्यक्तीसोबत वेळ घालवायला. सगळ्यात पहिली संधी मला मिळाली महेशसोबत बोलण्याची. तो माझ्याच लोकेशनमधला होता, माझ्या स्कूलमधला होता, त्याच्यामुळे कम्फर्ट झोन खूप चांगला होता आणि असं वाटलंच नाही की मी त्याला पहिल्यांदा बघते किंवा बोलते. कशावर बिलीव्ह करता सगळ्यात जास्त? मी सगळ्यात जास्त बिलीव करत असेल तर मी स्वतःवर. बुक्स वगैरे रीडिंग आवडतं? मला रीडिंग करायला आवडते, ट्रॅव्हलिंग करायला आवडते, कुकिंग करायला आवडते. थोड्या फार प्रमाणात बाथरूम सिंगर आहे मी. गाते, गुणगुणते गाणं, पण घरातल्यांना अजिबात आवडत नाही. म्हणजे मी गायलेलं आवडतं बट ते इतकंही सुरीलं नसतं. शॉपिंग करायला किती आवडतं? शॉपिंग थोडंफार आवडतं, जास्त आवडत नाही, कारण की मी सहसा माझ्या फ्रेंड्सबरोबरच जातो शॉपिंग करायला, जास्त करत नाही. कारण स्त्रियांना जास्त शॉपिंग आवडतात, पूर्ण दिवस पण करू शकतात. चालणार आहे का? हा, तसं करू शकतो, जाऊ शकतो. बरोबर. अच्छा. आणि पावसात भिजायला आवडतं तुम्हाला? हां, आवडतं समटाईम, जास्त नाही पण थोडं. तुम्हाला माझ्याबद्दल काही जाणून घ्यायला आवडेल का? नक्कीच, बऱ्याच गोष्टी आहेत जाणून घेण्यासाठी. घर काय म्हणून बघता तुम्ही? मला माझा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे ना,
मला एक रिअल गोष्ट सांगायला शेअर करायला नक्कीच आवडेल. ऑलरेडी मी डायव्हर्स झालेली आहे. कारणही फार असं वेगळंच आहे त्याचं, कदाचित ऐकणाऱ्यालाही नवल वाटेल. मी फक्त पंजाबी ड्रेस घालत होती किंवा माझे आई वडील माझ्या घरी मला भेटायला येत होते, ह्या कारणामुळे मला विभक्त होण्याची वेळ आलेली आहे. तर तुम्ही या एका मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा कसा आहे बायको म्हणून? अच्छा, नाही पण याच्या बाबतीत तुमचं वैयक्तिक मत काय, की हेच एवढंच कारण आहे, की तुम्हाला काय वाटतं की आपल्याकडनं काही अशा गोष्टी किंवा समोरच्यांकडनं अशा काही आहेत, असं तुमचं नाही, काही? ज्यावेळेस ऍक्शन आली समोरून त्याच्यानंतरची माझी रिॲक्शन होती, अदर काहीच नाहीये. तुम्हाला अशा मुलीशी लग्न करायला आवडेल का? नक्कीच. जर ती जर चांगली असेल आणि हा तर अत्यंत चांगला फक्त प्रश्न कॅमेरा आहे. पुरतं नाही बोलत आहे मी, पण रिअल सांगतो. अच्छा, नक्कीच. तुम्ही ह्या थिंकिंग बाळगता म्हणजे नक्कीच तुमचा दृष्टिकोनही मला आवडला आहे. तुमचा त्या मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोनही मला आवडला आहे. मला फक्त मॅटर हेच करतं की तुम्ही पर्सन ओपन कसं आहे. माइंडेड आहात हेही मला कळलं आहे. तेच मला बोललो की मॅटर हेच करतं की ती मुलगी कशी आहे की कॅन्डिडेट कसं आहे. कारण शेवटी ती माझ्या घरी येऊन राहणार आहे, शेवटी तिच्यावर सगळं संसार मांडायचा आहे. प्रश्न त्याचा खरेपणा असेल तरच होईल. अंजली कोल्हेबद्दल जेव्हा ऐकलं आणि कळलं, तिच्याबद्दल जी फॅमिली म्हणायचं पर्सनल जेव्हा कळलं बॅकग्राऊंड कसं काय हिस्ट्री, त्याबद्दल होतं थोडंसं हर्ट होणं किंवा असं वाटलं थोडंसं, कारण का दॅट्स अ पार्ट ऑफ लाईफ जे तिचं झालं आहे त्याबद्दल. तरीसुद्धा त्यातून ती कमबॅक करून परत प्रयत्न करते. शेवटी तेच आहे, तुम्ही किती ट्राय करा, म्हणजे असं होऊ नका की पहिला काहीतरी बॅड एक्सपिरियन्स आला म्हणजे नेक्स्ट तुम्हाला तसंच येऊ शकतो. नक्कीच चांगल्या गोष्टी घडतील. शेवटी तुम्ही वाईट बघितलं तरी तुम्ही चांगलंही बघणार आहात, त्यामुळे नक्कीच त्याच्याबद्दल चांगलं होईल आणि ह्याचीच अपेक्षा आहे. आणि तुमचे काय ॲक्च्युली लाईफमध्ये फ्युचर प्लॅन्स असतील फ्युचर प्लॅन्स आफ्टर मॅरेज? मॅरेज असं ॲक्च्युली मॅरेजच पहिला फ्युचर प्लॅन आहे बेसिकली. कारण आत्ताच तसंही 2-3 वर्ष आता हे काम जे आहे ते एन्जॉय करतो आहे, त्यामुळे तसं चाललं आहे की 2-3 वर्ष सेम कंटिन्यू करू, मग पुढे बघू. डिपेंड करतं की फ्युचर प्लॅन्स कधी बनतात, जेव्हा तुमचा पार्टनर तसं सपोर्टिंग असेल, मिळेल, तुमचं ट्रेनिंग कसं आणि कधी सपोर्ट होतोय कसं. इन केस कदाचित त्या माझी जी वुडबी असेल तिचे काही प्लॅन्स असतील तर मला कदाचित तिला सपोर्ट करताना मला थोडंसं माझं फ्युचर प्लॅन्स बांधून ठेवावे लागतील. करेक्ट. ते डिपेंड्स की कोणाची प्रायोरिटी कशी आणि काय आहे ती कसं. बाकी तुमचे काय फ्युचर प्लॅन्स आहेत? फ्युचर प्लॅन भरपूर मोठे आहेत, पण फ्युचर प्लॅनमध्ये समोरच्याची सोबत असणं आवश्यक आहे आणि घर हा नेहमी केंद्रस्थानी विचार असणार आहे. हो, घर म्हणजे फक्त घरच नाही, आई, त्यातली माणसं, माझीच माणसं नाही तर समोरच्याची माणसं, ह्या सगळ्यांचा विचार घेऊन काही वेळेस स्वतःच्या करिअरच्या गोष्टीसाठी जर काही ठिकाणी ती मुरड घालायची वेळ आली तर ही घालायची सुद्धा माझी तयारी आहे आणि समोरच्याची असावी अशी माझी अपेक्षा आहे. तर असं काही स्पेसिफिक एक्सपेक्टेशन्स आहेत तुझे, कसं काय त्या कॅन्डिडेटबद्दल, कसं हे बघा, खरं सांगायला गेलं तर एक गोष्ट मला नक्की सांगायला आवडेल की रिस्पेक्ट करणारा असावा. Okay. प्रत्येक गोष्टीची रिस्पेक्ट करणारा असावा, प्रचंड प्रेम करणारा असावा. प्रचंड म्हणजे केवढं? प्रचंड म्हणजे म्हणजे त्याला केवढं? मर्यादाच Definition. नसते, प्रेमाला Okay. कुठलीच मर्यादा नसते Okay. आणि ते कुठल्या शब्दात व्यक्तही आपण करू शकत नाही. ओके. आपण आता ही जी फेज आहे, ज्या फेजमध्ये आपण आहोत, या ठिकाणी फक्त पैसा ही गोष्ट टार्गेट केली जाते. करिअर, पैसा, ग्लॅम आणि त्या गोष्टीच्या मागे आपण पळत असतो. पण ह्या गोष्टीमध्ये आपण हे विसरतो की जो पैसा आणि ह्या गोष्टी आपण आणतोय हे आपल्या घरच्यांसाठी आहे. तर तो आलेला पैसा जर घरच्यांच्या उपयोगासाठी किंवा वेळ तुमचा जो आहे तुम्ही घरच्यांसाठी देऊ शकत नाही, त्या पैशाचा आणि त्या वेळेचा तुम्ही काय उपयोग केला, आणि ही गोष्ट जर समोरच्याला ही समजली तर आपण जे काही पुढचं लाईफ आहे ते जास्त आनंदीपणे जगू शकतो. एकतर लास्ट एपिसोडमध्ये काय झालं होतं ना की पहिल्या 5 मिनिटातच त्यांनी इतकं सुंदर ओळखलं होतं एकमेकांना की नंतर म्हणजे असं वाटत होतं की ते वर्षानुवर्ष मित्र आहेत. आजही तसंच होत आहे का? बाकी तुझ्या कामाव्यतिरिक्त घरामध्ये कसा वावर आहे? काम करायला कामाव्यतिरिक्त आवडतं? मला घरामधलं काम बाय प्रोफेशनल जमतंच तसं, कारण की मम्मी शिक्षिका असल्यामुळे त्या गोष्टी थोड्या जमून गेल्या काळाच्या ओघाने. हां, बाकी कामाव्यतिरिक्त घरी मदत करायला आवडते का? करतो. फॅमिली मेंबर्स? काम नंतर आता आलं, जस्ट काही 10-12 वर्ष, पण लहानपणापासून आम्ही दोघेच भाऊ, अच्छा. आई आणि बाबा. त्यामुळे आई युजली वर्किंग होती, नंतर हाऊसवाईफ आम्हाला सांभाळण्यासाठी वगैरे. पण ऑफकोर्स तेव्हापासून करतोस. म्हणजे असं आहे की जर घरी कोण नसेल तर बाबा उपाशिराची वेळ येणार नाही माझ्या, एवढं नक्की आहे. मला सुद्धा बेसिक गोष्टी येतात. अच्छा, बेसिकच आहे अजून. प्राचीला असं वाटतं की तिच्या नवऱ्याला स्वयंपाक
करता यावा. बऱ्याच मुलींची अशी अपेक्षा असते की तिच्या नवऱ्याला तत्सम पदार्थ बनवता यावेत किंवा त्यांनी आपल्यासाठी काही गोष्टी सर्व कराव्यात. निश्चित चांगली गोष्ट आहे. जे पदार्थ मला बनवता येतात ते अगदी ते आवडीनं खाणार असेल तर ते बनवायला काही हरकत नाही. कुकिंग बेसिक येतं. बेसिक येतं. हां मग शिकणार का नाही शिकणार आहे पण हां ते ओघाने येतच ना, जर प्रयत्न केला तर येणारच आहे. जेवण वगैरे बनवतं असं. जेवण बनवता येतं पण बनवत तर नाही, कारण आई आहे. आणि मग इन फ्युचर कसं होईल? तुम्हाला येतं का? हां नक्कीच. मग मिळून बनवू. धनश्रीला जेवण नाही बनवता येत हे थोडंसं अवघड वाटलं, पण ती शिकण्यासाठी इंटरेस्टेड आहे. ती म्हणली की मी माझ्यामध्ये चेंजेस करू शकते पण थोडा वेळ लागेल. फेवरेटमध्ये स्वीटमध्ये मला रबडी प्रकार एक असतो स्वीट, तो आवडतो. तिखटमध्ये मिसळ आवडते आणि बाकी चायनीज सूप्स आणि अदर स्टफ. आणि तुमची आवडती डिश नाही सांगितली तुम्ही मला. स्पेसिफिक अशी डिश नाही, कोणती डिश आवडते. फूड जास्त आवडतं, नाही वेगवेगळं पण फूड असतं ना, कुणाला महाराष्ट्रीयन आवडतं, साऊथ इंडियन. महाराष्ट्रीयन ऑब्वियस. आपण महाराष्ट्रामध्ये मला महाराष्ट्रीयन फूड जास्त आवडतं. किती काही दुसरं टेस्ट त्याच्यामध्ये टेस्टसाठी दुसरं ठीक आहे. नॉनव्हेज आवडतं का? हां नॉनव्हेज बस प्रेफर करतो. नॉनव्हेज मी प्रॉपर कोल्हापूरचा आहे त्यामुळे अरे वा. नॉनव्हेज जास्त आवडतं. अच्छा अच्छा. मुंबई सोडून बाहेर कुठं सेटल होण्याची इच्छा? जर मला करिअर अपॉर्च्युनिटी असेल सेम सिटीमध्ये जिथे तुम्ही जॉब करताय फॉर एक्झाम्पल, तर मी येईन. ऑरेल्स मी माझा जॉब सोडून देन तिथे येणं ते माझ्याने आय मीन थोडंसं कठीण राहील. मॅक्झिमम किती सिटीज किंवा एरियाज आहेत ज्या ठिकाणी तुम्ही ट्रान्सफर होऊ शकता? माझी कंपनी जी आहे ती म्हणजे पुण्यातही त्यांचं ट्रान्सफरचं हे पॉसिबिलिटीज आहेत. बँगलोरलाही आहे, चेन्नईलाही आहे, नॉर्थमध्येही आहे, ईस्टर्न रिजनमध्येही आहे. रिलोकेट पुण्यामध्ये व्हायला आवडेल का नाही आवडणार? नाही, कारण माझं करिअर हे मुंबईमध्येच आहे. सो मुंबई आणि आसपासच्या विभागामध्ये जर मग पुणे मिळालं कुठे तर लांब आहे? मला पुणे तर जवळच आहे ना. रोज अपडाऊन कसं करणार मुंबई पुणे? बरेच लोक करतात असं काही नाही आहे की मग रोजचा दिवस आपला ट्रॅव्हलिंगमध्येच खर्च होणार, बाकी काहीच गोष्टी नाही करायला मिळणार. ते पण आहे. तोही एक विचार आहेच ना डोक्यामध्ये. प्राचीच्या बाबतीत मीडिया जॉब हा जो विषय आहे, बेसिक गोष्ट ही आहे की जेव्हा आपण कुठल्या पार्टनरला ॲक्सेप्ट करतो तेव्हा त्याचे बाकी सगळे बॅकग्राऊंड, फॅमिली, त्याचं जॉब आणि बाकी प्रोफाईल हे सगळं ॲक्सेप्ट केलेलं असतं. मग जेव्हा ती प्रोफाईल ॲक्सेप्ट केलेली आहे याचा दुसरा अर्थ असा की त्या ठिकाणी ज्या काही तडजोडी करायला लागणार आहेत त्या मलाही करायला लागणार आहेत, त्या तिलाही करायला लागणार आहेत. जसं तिची अपेक्षा असणार आहे की माझ्या या गोष्टीसाठी त्यांनी ॲडजस्टमेंट करावी आणि ते मी करेन नाही, तशीच माझी पण अपेक्षा असणार आहे की मी जरी या गोष्टी ॲडजस्ट केल्या तर त्यांनी घरासाठी काही गोष्टीची तडजोड करावी. की घर आणि करिअर ह्या दोन गोष्टी जेव्हा समोरासमोर असेल तेव्हा दोन्हीपैकी तुम्ही काय निवडाल? घर ऑफकोर्स पहिलीच प्रायोरिटी असेल नेहमीच. पण हो, मीही माझं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. काहीतरी मलाही लाईफमध्ये अचीव करायचं आहे, मलाही काहीतरी मिळवायचं आहे आणि त्याच्यासाठी मी ज्या शिक्षणाचा उपयोग माझ्या करिअरमध्ये करत आहे ते मला तसाच चालू ठेवायला आवडणार आहे. मला त्याच्यातही पुढे जायचं आहे. मी हा विचारून झाला आहे, पण पावसात भिजायला आवडेल का? मी दुसऱ्याला विचारलं होतं. पावसात कुठे भिजतो त्याच्यावर डिपेंड करतं ना. मी असं थोडी असतं. आता पाणी कुठून पडतंय ते डायरेक्ट असेल तर गोष्ट वेगळी, पण पाणी ऑब्विसली आकाशातनंच हो पडणार पण आहे तेच ना. म्हणतोय. पण पावसाचं पाणी ते आता कुठचं आहे त्याच्यावर डिपेंड करतं. सी फेस असेल हां, पण जास्त वेळ नाही. जास्त वेळ हां, नाही. थोडाफार एखाद दोन वेळा ठीक आहे, पण रोज रोज पाऊस चला बीचवर चला ते पॉसिबल नाही होणार. आपल्या मराठीत ती म्हण आहे ना, शिजेपर्यंत धीर धरतो पण निवेपर्यंत धीर धरत नाही. माझं तसंच काहीसं झालंय. म्हणजे ह्यांच्यात काय गप्पा झाल्यात हे आता ॲक्च्युली मला जाणून घ्यायचं. सो आपण त्यांना विचारूया, कशी होती तुमची पहिली भेट? पहिली भेट माझी झाली प्राचीबरोबर. तर तिच्याबरोबर सेम लोकेशन राहायला, स्कूलिंग सेम, हां ऑलमोस्ट म्हणजे जवळच राहतो. हां, त्यामुळे ते पटपट जलद होत गेलं आणि ते कॉन्फिडन्स लेवल वाढला किंवा कम्फर्टनेस म्हणतो आपण, तोच पहिला मॅच मिळाला मला तिकडे की बाबा हां चला आपल्या जवळची आहे, बोलता येईल. म्हणजे थोडक्यात काय तर ते प्राचीबरोबर असं झालं की आपण US ला शिकायला जातो आणि तिकडे एक माणूस उठव, सर हिंदी में बात करते हो आप इंडिया से हो? अच्छा, सो इंडिया में कहाँ से? मैं मुंबई से. अरे कुठलं तू? ते हळूहळू आपलं असं, अरे भावा काय म्हणतो याच्यावर येतं अगदी आपण तसंच. जवळ. वा वा, छान. आपला काय एक्सपिरियन्स पहिली भेट? एकदम खास एक्सपिरियन्स होता. खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून. आणि मी ॲक्च्युली पुण्याचा आहे, तर ह्या सगळ्यांना खूप छान वाटलं भेटून मला सगळं. वा,
करेक्ट. पहिली भेट म्हणजे आता माझी जी पहिली भेट होती ती ॲक्च्युअलमध्ये लाईफमध्ये माझी पहिली भेट होती. अच्छा, म्हणजे याच्या आधी तुम्ही कधीच कधी कोणाला नाही. म्हणलं ना, "आई बाबा." सो इट्स आय मीन टोटली न्यू एक्सपिरियन्स फॉर मी अँड इट्स नाईस. खूप छान वाटलं भेटून. तुम्हाला कसं वाटलं मला पहिली यांना भेट? भेटल्यानंतर असं वाटलंच नाही की आम्ही फर्स्ट टाइम भेटतोय म्हणून. असं वाटलं की कधीतरी आम्ही भेटलेलो आहोत. खूप छान वाटलं. ऋषिकेश पण छान बोलला. ऋषिकेशनी माझ्या भावना समजून घेतल्या. त्यांनी विचारलं मला की तू कशी होती, तुझी लाईफबद्दल मला ऐकायला नक्कीच आवडेल. मीही शेअर केलं. मला खरंच खूप छान वाटलं यांच्यासोबत बोलताना. तिघंही खूप छान आहेत, मनमिळावू आहेत. छान वाटलं. कन्सर्न आहे कोणीतरी म्हणजे आयुष्यात की काय झालं काय नाही. व्हेरी नाईस. मित्रांनो, काय होतं की नेमके आपल्या मनात ना खूप प्रश्न असतात, पण जेव्हा आपण अनोळखी मुलीसमोर किंवा अनोळख्या मुलासमोर जातो तेव्हा आपण नर्वस होतो आणि सगळे प्रश्न आपण विसरून जातो की अरे बापरे मला. आणि नंतर मग सगळं संपल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की यार मला ना हा प्रश्न विचारायचा होता, मला हे काहीतरी विचारायचं होतं, राहून गेलं. पण इथे तसं होणार नाहीये. तुमच्या वतीने मी प्रश्न विचारणार आहे, चटकन उत्तर द्यायचं आहे आणि प्रत्येकाने उत्तर द्यायचं आहे. चला, रेडी आहात तुम्ही? सुरू करूया आपला हा राऊंड, ज्याचं नाव आहे झटपट पटापट. मला तुम्हाला विचारायचं आहे की लग्न झाल्यानंतर मुलीचं नाव चेंज करतात आपल्याकडे काही ठिकाणी, की तिचं नाव चेंज होतं. सो ही प्रथा कितपत तुम्हाला आवडते की नाही आवडत? अजिबात आवडत नाही, कारण की लहानपणापासून आपल्याला ज्या नावाने चेंज केलं, आता तुझं जे नाव आहे तुला जर चेंज केलं एकदम दुसऱ्या नावाने जर बोलवलं तर कसं वाटेल, ते अगदीच बरं चुकीचं वाटेल. सो ते नाही आवडणार. म्युच्युअली जर तिला जर आवड असेल चेंज करायची तर का नाही. ओके, नक्कीच आवडेल. नाव चेंज करायला change की करायला. नाव चेंज करायला आवडेल? हो, कारण नव्या गोष्टींचा ॲक्सेप्टन्स जसा या गोष्टीत आहे तसं या गोष्टीत असेल तर काही गोष्टी नव्या प्रयोग करून बघायला काही हरकत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. ओके, समजा अशी सिच्युएशन आली की नवऱ्याला प्रोजेक्ट निमित्त कुठेतरी बाहेर जावं लागतंय, म्हणजे स्वतःचं शहर सोडून बाहेरच्या शहरामध्ये शिफ्ट व्हावं लागतंय फॉर सम रिझन, काही काळासाठी, एखादा प्रोजेक्ट कंप्लीट होईपर्यंत. सो काय कराल? त्याच्या सतत मागे लागाल की कधी परत येणार आहेस, की त्याच्याबरोबर तिकडे जाल जर त्याने नेलं तर? हो, जर सिच्युएशन अशी असेल की मलाही त्याच्यासोबत जावं लागेल तर हो, मी पण जाईन, सपोर्ट करेन. सपोर्ट करणं. मी चेक करणार आधी त्याचा कालावधी किती आहे. 1 वर्षाचा असेल तर इज इट ओके. मी माझा जॉब इथे कंटिन्यू करेन, पॅरलली बघेन की तिथे मला अपॉर्च्युनिटी कोणती मिळते का, तर मी शिफ्ट करणार. सर्वात प्रथम त्याने विश्वासात घेऊन जर सांगितलं आणि त्याचा जॉब पण तेवढाच इम्पॉर्टंट असणार आहे, त्याच्यामुळे मी त्याला समजून नक्कीच घेईल. मुलगी जर समजा तुमच्यापेक्षा जास्त कमावणारी असेल तर आवडेल की नाही आवडणार? वाय नॉट. जर तिला कम्फर्टेबल असेल तर हरकत नाही. कम्फर्टेबल असेल तर काही प्रॉब्लेम नाही. सुपर. समजा खूप सुंदर स्थळ आहे, पण अट एकच आहे की म्हणजे तुम्हालाही ती आवडली, सगळं झालंय, पण अट एकच आहे की घर जावई व्हायचं आहे. काय व्हाल? नाही, नक्कीच नाही. नक्कीच नाही. नक्कीच नाही. नाही जमणार. नाही जमणार. ये बाद पाटलांची नाही येणार म्हणजे येणारच नाही. बरं, अजून एक प्रश्न तुमच्याचसाठी की उद्या अशी सिच्युएशन आहे की तुमची बायको प्रेग्नेंट आहे 7 महिने आणि एक अशी वेळ आहे की तुमची नोकरी पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे. सो काय कराल? जास्त वेळ नोकरीला द्याल की नोकरीवरनं काही वेळ सुट्टी घेऊन तिच्यासोबत राहाल? आम्हाला पॅटर्निटी लिव्ह मिळते, ऑब्विसली मी यूज करू शकतो. सेम, कारण वेतन कंपनीचं काम करतो त्यामुळे इथे बऱ्याच फॅसिलिटीज आहेत आणि हा जर आता अवेअरनेस वाढलेलाच आहे. तर पूर्वी कसं मॅटर्निटी लिव्ह असायच्या, आता कंपनी स्वतःहून मॅटर्निटी लिव्ह सुद्धा येतात. हां, त्यामुळे त्याचे यूज नक्कीच होईल आणि ह्यासाठीच असतो. यासाठीच असतो. सो करणार. तो फॉर्च्युनेटली येस. येस. तुमच्यासाठी आता एक माझा प्रश्न आहे की समजा उद्या तुम्हाला पर्सनल स्पेस जपायची झाली तुमच्यातली, की काही कारणामुळे भांडण झालं, तर तुम्ही काय कराल? तुम्ही कारण देऊन भांडण मिटवाल, कोणाची चूक आहे हे दाखवून ते भांडण अजून वाढवाल, की अबोला धराल? मी त्यांना समजावून सांगेल की कुठे चुकलंय आणि कुठे आपण थांबलं पाहिजे, सामंजस्याने सोडवण्याचा प्रयत्न व्हेरी करेल. नाईस. पण थोडक्यात काय तर चूक तुझे, तू सॉरी म्हण. आपण मी मगाशीच म्हणलं ना, डिबेट करायची नाही, आपण यांना करू देत. ओके, तुम्हाला? माझ्या स्वभावामध्ये पहिला तर अबोला असेल, हां. थोडा टाइम, ओके. मग एक्सपेक्टेशन्स असतील की समोरच्यानी यावं. ओके. मी थोडी रुसेल, थोडी फुगेल आणि नंतर मी सांगेल समजून त्याला की तू चुकतोयस. त्याने एक्सेप्ट केली तर ठीक आहे, 2 दिवस करेल, तिसऱ्या वेळेस मी स्वतः माघार घेईल. मला ना फायनली जगातल्या पहिल्या कुठल्या तरी स्त्रीने हे म्हटलं असेल की मी माघार घेईन. आता माझ्याकडनं ना प्रश्न विचारून झालेले आहेत आणि आता किती वेळ मी प्रश्न विचारणार. आता
तुम्ही थोडा विचार केलाच असेल एवढ्या वेळेत मी जोपर्यंत प्रश्न विचारत असताना. सो आता आपण जो नेक्स्ट राऊंड आहे त्याच्यामध्ये मी तुमच्या तिघांना आणि तुमच्या तिघींना वेळ देणार आहे थोडासा. तुम्ही तिघींनी मिळून एक प्रश्न डिसाईड करायचा, तुम्ही तिघांनी मिळून एक प्रश्न डिसाईड करायचा कॉमन, की जो तुम्हाला असं वाटतं की पुढे जाऊन ह्या प्रश्नामुळे कुठेतरी प्रॉब्लेम होऊ शकेल किंवा तुम्हाला असं वाटेल तो प्रश्न विचारायचा. यांनी उत्तरं द्यायची तिघींनी, तुम्ही विचारल्यानंतर तुम्ही उत्तरं द्यायची. सॅटिस्फाईंग उत्तर असेल तर वेल अँड गुड, नसेल तर तुम्हाला काय अपेक्षित आहे हे तुम्ही सांगू शकता. रेडी आहात? सर फर्स्ट हे रेडी होते, सो आपण यांना चान्स देऊया. मगाशी आम्ही जसं डिस्कशन करत होतो तसं असं झालं की युजली लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स होतात, ते होतात प्रत्येकाच्या, ते मॅरिड असो वा सिंगल असो कुठेही असो. इन केस जर तुमचा पार्टनर त्याच्या लाईफमध्ये किंवा तुमच्या अप्स डाऊन्स आले, अपसमध्ये ते सगळेच चांगले असतात, पण जर डाऊनफॉल असेल कुठेतरी होतो, त्यावेळेला सजेशन देणारे भरपूर लोक असतात. तुमच्या फॅमिलीमधून असतील, आपल्याकडून असतील की नातेवाईक असतात किंवा मित्रमंडळी असतात ऑफिसच्या वगैरे कुठे, त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू दिल्यानंतर आणि तुमचा त्याच्यात तुम्ही कसं काय हँडल कराल ते, की प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू आला आहे, तुमचाही आहे, त्यात तो तुम्ही कसा कन्वे कराल त्यावेळेला, कसं हँडल करा सिच्युएशन ती, आणि तुम्ही जास्त कोणाला इम्पॉर्टन्स द्याल त्यावेळेला. ज्या दृष्टिकोनातून लोक तुम्हाला बघतील त्याच्या पद्धतीने ते आपापली मतं मांडतील. मला असं वाटतं घरातली लोक तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने ओळखत असतील, त्याच्यामुळे तुम्ही का नाराज आहात किंवा काही तुमच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत ते कशामुळे निर्माण झालेत आणि त्याच्यातून तुम्ही कसे बाहेर येऊ शकता त्याचा जास्तीत जास्त मी विचार करेन. बाहेरच्या लोकांचं मत तर बाहेरचे लोक तर बोलायसाठीच असतात, ठीक आहे. सो फॅमिलीमध्ये जो आपलं जो बॉन्डिंग असतो तो मी धरून पुढे माझं ते नातं टिकवायचं. तुमचं जे काही म्हणता ना की तुम्ही हे झालं, तुम्हाला डाऊनफॉल आला, तर आपल्या फॅमिलीतला जो काही विचार असेल त्याप्रमाणे मी तो धरून पुढे तुमचा रिझॉल्व्ह करायचा प्रयत्न करेन. मी एकच सांगेल, दोघींच्याही मताशी मी फक्त सहमत आहे. वा, नाही त्यांचं दोघींनी सगळ्यात सांगितलं, मी काय बोलणार आता. बरं, आता तुमचा प्रश्न. हां, आमचा प्रश्न असा आहे, जर तुम्हाला तुमची लाईफ पार्टनर रोजच ऑनलाईन ऑफलाईन शॉपिंग करणारी मिळाली तर काय करणार? जर आपण रोज? हां, मग मला स्वतःला या बँक बॅलन्स वाढवावं लागेल, दुसरं ऑप्शन नाही आहे. नाही, माझा पॉईंट ऑफ व्ह्यू थोडा वेगळा आहे. त्या गोष्टीची समोरच्याला जर जाणीव करून दिली की काय नेसेसरी आहे, काय अननेसेसरी आहे, आणि घर म्हणून जर या गोष्टीचा विचार त्यांना योग्य वाटत असेल तर काही हरकत नाही. हां, ती गोष्ट त्यांना समजली तर ती गोष्ट ऑटोमॅटिक कंट्रोलमध्ये येऊ शकते. दॅट्स इट. माझा बिलीव आहे की मुली कधी जास्त वेस्ट मनी करत नाहीत, तर त्या पद्धतीनुसार थोडंसं सपोर्ट करेल. पण गैरसमज आहे, एक गैरसमज आहे. एक मिनिट, शॉपिंग तुला खरं मला नाही, मला थांब, हे सगळं थांबव. तुला नोबेल पुरस्कार हवाय का? म्हणून हे म्हणालास का की मुलगी कधीच पैसे वेस्ट करत नाही? असं काय नाही. मी म्हटलं की जर उपयोगी गोष्टी असतील तर, असं म्हणतोय, तर मी सपोर्ट करेन. मी असं अगदीच म्हटलो नाही की शॉपिंग म्हणजे शॉपिंगमध्ये बऱ्याच गोष्टी येतात. जरी उपयोगी असणाऱ्या गोष्टी घेत असेल तर नक्की सपोर्ट करेल. आता आपला हा राऊंड झालेला आहे. आता आपण पुढच्या राऊंडकडे वळूया. सो माझ्याकडे काही चिट्स आहेत ज्याच्यामध्ये मुलांची नावं लिहिलेली आहेत. पहिले आपण टीम चेक करूया की कोण कोणाच्या टीममध्ये जात आहे, अँड देन आय विल टेल यू व्हॉट द गेम इज. ओके, मी प्रत्येक वेळेस हे म्हणतो, लग्नाची गाठ आहे, लवकर नाही सुटणार. पंकज. ओके, शॉर्टकट करेक्ट आहे. सोडवायचा प्रयत्न आहे चालू आहे, सोडवायचा प्रयत्न चालू आहे. शॉर्टकट सुटली. वा. ऋषिकेश. ओके, म्हणजे अर्थातच अंजलीजी आणि महेश. आता तुम्हाला इथे दिसतंय की सँडविच मेकिंगची सगळी प्रोसेस आणि सगळं सामान इथे आलेलं आहे. आता मी यांना गेम समजवतो. गेम आहे बाएं हात का खेळ. सो बेसिक रूल्स आहेत की तुम्हाला एका हातामध्ये चेंडू पकडून तो हात मागे पकडायचा आहे. आपण जसं नेहमी म्हणतो की एका हाताने टाळी वाजत नाही, पण आपण प्रयत्न करणार आहोत की तुमचा एक हात आणि तुमच्या टीममेटचा एक हात हा जर एकत्र आला तर नक्की काहीतरी होऊ शकतं. आणि टेस्टी झालं तर म्हणजे काय म्हणजे सोन्याहून पिवळं, कारण पाणी पिऊन पिऊन भागत नाही हो, नुसतं खायला पण काहीतरी लागतं. सो रूल मी तुम्हाला सांगितलेला आहे. एका हातात चेंडू ठेवून हात मागे ठेवायचा
आणि सँडविच बनवायचं आहे. रेडी झाल्यानंतर सांगायचं आहे की वी आर रेडी. ओके, चलो लेट्स स्टार्ट द गेम. वा वा वा. बरं, सावकाश खेळा, हात कापून घेऊ नका. व्यवस्थित व्यवस्थित व्यवस्थित. वा वा वा. इकडे ऋषिकेश म्हणजे फुल फास्ट सगळं करतोय. तिकडे प्राची आणि पंकज पण व्यवस्थित, म्हणजे अरे बापरे, काकडी, टोमॅटो, कांदाही चिरून झालाय त्यांचा. ओके, पंकज आणि प्राची आता ब्रेड सरकतोय, बटर लावण्याचं काम चालू झालंय त्यांचं. ओके, इकडे बटाटा कापणे प्रोसेस चालू आहे. लवकर लवकर करा म्हणजे मज्जा येईल. एक सँडविच झालं की तुम्ही थांबू शकता. डन, व्हेरी नाईस. ओके, सगळ्यांनी थांबा. पंकज आणि प्राची मस्त सँडविच बनवलं, सँडविच कापलंय आणि मी आता जरा बघतो क्वालिटी चेक. आमचं तर काय सगळं सलाडला लागणारं सामान इकडे आलेलं आहे. ब्रेडवर बटर अजूनही लागलं नाहीये, पण ठीक आहे, म्हणजे हे खाण्यासारखं आहे. सँडविच आहे. वी कॅन कन्सिडर इट ॲज अ सँडविच. हे सँडविच असू, हे नसूच शकतं सँडविच, कारण हे साधारण टोमॅटो. अरे फक्त स्ट्रक्चर बदललंय, चव नाही बदलली ना. इट्स अ न्यू वे. बघ ना तू. प्रत्येकाचे स्क्वेअर मध्ये आणि असं तसं जरा वेगळं स्टाईल. नाही, हे चूक फुली शून्य मार्क आहे, इकडे नाही. आणि तुम्ही तर म्हणजे विनर, टेस्ट करू शकतोस. हे सुंदर असं सँडविच, 2 डोळे आणि एक स्माईल, अशी बियर्ड अशी वगैरे स्माईल आहे, पण तरी वेळेत व्यवस्थित आणि प्रत्येक गोष्ट एक्झॅक्ट लेअरमध्ये, म्हणजे आणि प्रत्येक गोष्ट गोल गोल कापण्यात आली आहे. सो त्याच्यासाठी फुल मार्क्स. आणि ॲक्च्युली तुम्ही जिंकलाय, तर तुम्हाला मार्क्स काय द्यायचे आता. सगळे गेम्स खेळून झाले, रॅपिड फायर झाला, ह्या सगळ्यांची पहिली भेट झाली. आता आपण आहोत आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे. मला आता तुम्हाला सगळ्यांना परत एकदा विचारायचं आहे की जेव्हा मी सुरुवातीला विचारला होता की कसं वाटतंय, त्याचं उत्तर तुमचं वेगळं होतं. आता हे सगळं झाल्यानंतर मी तुम्हाला परत विचारतो, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, खूप मस्त वाटतं. आणि जसं आम्ही एक्सपिरियन्स करतो असं सगळ्यांनाच एक्सपिरियन्स मिळावा. आणि पूर्ण महाराष्ट्राने हेही एक सीझन, असं आगळं वेगळं सीझन जे झी मराठीनं सगळ्यांसाठी आणलं, एन्जॉय करावं अशी माझी झी मराठीला आणि तुलाही, हे तू अँकरिंग छान करतोस आणि सर्व टीमला माझ्या शुभेच्छा. क्या बात आहे. माझं करिअर माहितीच आहे, पहिलं ऑफ कॅमेरा, फर्स्ट टाइम ऑन कॅमेरा. तो एक्सपिरियन्स आहेच आणि आयुष्यभर लक्षात राहीलच. त्यात तू आहेस लिटिल चॅम्प, जसं मेन्शन केलं तसं, तुझं चांगला एक्सपिरियन्स. आणि आमचं जमवता तुझंही लवकर जमव, ह्या विशेष. बाबा, तू तरी काय आवाज. मी प्रश्न विचारतो, मला उत्तर द्यायला आवडत नाही प्रश्नांची, पण तरी. पंकज, खूप मजा आली, खूप छान वाटलं हा कार्यक्रमामध्ये येऊन. आणि झी मराठीचे खूप आभार मानतो की मला ही संधी दिली इथे येण्याची. खूप मजा वाटली. क्या बात आहे. अंजली, मी खरं सांगू का, आता सगळ्यांनी इथं आल्याचं एक्सपिरियन्स सांगितला, पण कॅमेरा मागचे जे सर्व जे आहेत ना, त्यांना मनापासनं थँक्स. कारण त्यांची आज खऱ्या अर्थाने मी मेहनत बघितली, मला फार भरून आलं. रोहित, रिअली फार भरून आलं मला. क्या बात आहे. धनश्री, रजिस्ट्रेशन करताना मला वाटलं नव्हतं की मी कॅमेऱ्याच्या समोर येणार आहे प्रत्यक्षात. त्यामुळे आज खूप वेगळा अनुभव मी एक्सपिरियन्स म्हणजे इथे गेलेला आहे आणि त्याची खूप खूप जास्त मजा आलेली आहे मला आज. प्राची, रजिस्ट्रेशन करताना मला वाटलंच नव्हतं की इथून कॉल येईल आणि मला इथे यायला मिळणार आहे, पण आल्यावरती खूप छान अनुभव मिळाला आणि तो संस्मरणीय असेल. खूप मजा पण आली आणि कॅमेरा मागचे सगळी झी मराठीची टीम कशी काम करते ते मला प्रत्यक्षात आज अनुभवायला मिळालं. क्या बात आहे, क्या बात आहे. आम्ही नेहमी असं म्हणतो या कार्यक्रमात की तुम्ही येताना एकमेकांसाठी अनोळखी असता, पण तुम्ही ज्यावेळेस हा एपिसोड संपवल्यावर बाहेर जाता त्यावेळेस तुम्ही एकमेकांचे मित्र झालेले असता. इथनं आल्यानंतर आम्ही कुठलंही लेवलचं कन्फर्मेशन देत नाही की तुमचं आमचं जमलं मध्ये, तुमचं खरंच त्यावेळेस जमणार आहे. आम्ही मैत्री करून देतो.
आणि असंही होऊ शकतं की आपली जी तमाम महाराष्ट्राची जनता आज तुम्हाला बघतीये त्यापैकी कोणीतरी तुम्हाला फोन करेल की आम्ही बघितलं तुमचे विचार आम्हाला आवडले आणि असं असं आहे तर तुमचं आणि आमचं जमेल काय. सो असा एक प्रश्नही तुम्हाला कदाचित येऊ शकतो. पण खरंच खूप खूप मज्जा आली तुमच्याशी सगळ्यांशी गप्पा मारून. छोटीशी एक रिक्वेस्ट करू का? बोल ना. आपण सुरुवातीला जेव्हा इंट्रोडक्शन केलं तेव्हा तिने स्वतःचा एक्सपिरियन्स सांगितला मामाबद्दलचा किंवा तिचा पर्सनल एक्सपिरियन्स आहे आणि गणपतीचं नातं तुटलं होतं. ठीक आहे. हां मोरया. ओंकाराचं रूप तुझं चराचरामंदी झाड ये पाना संग फुल तू सुगंधी भगताचा पाठी राखा गरिबाचा वाली माझी भक्ती तुझी शक्ती एक रूप झाली देवा दिली हाक उद्धार कराया बाळाची छाया तुझी समिंदराची माया मोरया 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 गणपती बाप्पा मोरया मोरया. क्या बात आहे. थँक्यू. मलाही खूप मजा आली. खूप वर्षानंतर मी हे गाणं गायलो. सगळं व्यवस्थित होणार. पण मला ना जाता जाता आमच्या मंडळींना आणि तुम्हाला एक किस्सा सांगायचा आहे. काय आहे, माझा एक लग्न झालेला मोठा मित्र आहे. काही काळापूर्वी ना तो असा मित्रांच्या लग्नात गुलाब पाणी उडव, मित्रांच्या लग्नात अक्षदा वाहा असंच करायचं. पण जेव्हापासून त्यांनी इकडे तुमचं आमचं जमल्यावर लॉग इन केलं म्हणजे आता त्याचं लग्न झालंय तेव्हापासून अगदी लाईफ सुखी आहे. थोडक्यात सांगायचा अर्थ काय तर तुम्ही पण लॉग इन करा नाहीतर आहे मित्राच्या लग्नात आणि हे सगळं. सो पटकन लॉग इन करा आणि आमच्या इथे येण्याची संधी मिळवा. आपण भेटणार आहोत पुढच्या रविवारी याच ठिकाणी याच वेळी आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत तुमचं आमचं जमलं. को पावर्ड बाय संतूर, ट्रॅव्हल पार्टनर केसरी टूर्स आणि बँकवेट पार्टनर रिच बँकवेट. तोपर्यंत लॉग इन.